ते एवढंच म्हणाले की या आंदोलनाची दखल दिल्लीतही घेतली गेली नाही. विरोधी पक्षांची सगळ्यांची मीटिंग काहीतरी सोमवारी दिल्लीमध्ये होणार आहे आणि ते ह्याच्याबद्दलचा निर्णय काही घेतील. म्हणजे दिल्लीमध्ये ते पोचतील आहे. आता तपशिलाने विचारायचं, वार्ताहरांना विचारायचं तुमच्याकडे ती तुला मिळेल किंवा ते म्हणाले ते की ते आरसी या वयात भेटायला आले ते आरसी त्यांनी मागितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मागण्या 4-5 आहेत आणि 4-5 मागण्यांची मतभेद असणं हे असं स्वाभाविक आहे. काय नेमक्या प्रमुख मागण्या काय आहेत तुमच्या? हे बघ, पहिल्या दिवशी सांगण्यात झालं, ज्या वेळा सुरुवात केली त्याच वेळा मी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जी निवडणूक विधानसभेची झाली यावेळेला पैशांचा जो अत्यंत महापूर व्हायला आणि धुमाकूळ झाला, धुडगूस झाला, त्यातलं महिलांना भाऊभेट देण्यात आली. ती सरकारी तिजोरीतून झाली, कुणी खिशातून दिलेली नाही आहे, सरकारी तिजोरीतून दिली गेली. आणि आता तो जो एक प्रकार आहे त्याचा आणि बाकी पैशांचा वापर खूप झाला. रस्त्यात पैसे पकडले गेले, हे गेले ते गेले. आता म्हणून यात काय नवल काय? नवल हे आहे की मी 1952 सालापासूनचा निवडणुकांचा साक्षीदार आहे. अशा पद्धतीचा बेगुमान पैशाचा वापर घरोघर जाऊन मिळालं का, नाव लागलं का, मग आता विसरू नका. आता हे किती लांछनास्पद आहे भारताच्या लोकशाहीला. परंतु त्याचे काही खंत बाळगताना दिसत नाहीत. आणि ज्याला खंत बाळगत नाही तेव्हा काय करावं? घरातली सुनबाई जेवायला घालत असेल तर सासऱ्याने काय करावं? ते शिवाय जेवत काय. ईव्हीएम बद्दल सुद्धा तुम्ही शंका उपस्थित सांगतो ना मी ईव्हीएममध्ये जरा जोडलं गेलं पाहिजे. पण माझं म्हणतो दुसरं आहे की हा जो गमतीदार प्रकार महाराष्ट्र राज्यात घडला की लोकसभेला एक निर्णय लागला आणि थोड्याशा झालेल्या विधानसभेत दुसरा निर्णय लागला. हा चमत्कार घडण्याचं नेमकं काय कारण घडलं? तर याच्या मागे षडयंत्र आहे. याच्या मागे देशातला पैसा तर आहेच, पण अदानीसारखा माणूस स्वतःच्या सुटकीसाठी महाराष्ट्र राज्य आपल्याकडे असावं म्हणून जे प्रयत्न करत होता त्या प्रयत्नांचाही मोठा भाग आहे, एवढं तुम्हाला मला सांगायचं आहे. तुम्ही पुरावा काय? आता पुरावा गोळा करणारी मंडळी जे गप्प बसली असतील, पत्रकार मंडळी की ज्यांच्याशी पंतप्रधान बोलत देखील नाही, त्यांच्या मुलाखत देखील घेत नाहीत, ती मला विचारतात तुम्ही मला सांगा. पण घडलं आहे ना, घडलेलं वास्तव कसं नाकारणार? अशा वेळेला जो गुदमरा होतो, जी अस्वस्थता वाटते, तर माझा मुद्दा पहिल्यांदा तो होता. दोन कारणं. आणि तिसरं कारण तुमच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत मताला मी गेलो, मला दिसत आहे, पण बायकोने हातात धरलं, सांगितलं अहो हे बोट, अहो हे बोट इथं ते गडबड झाली थोडी. कारण अंतर इतकं थोडं होतं की जरा खाली गेलं तरी डबल होत होतं. काही मतदार एवढे आणि पत्रिका केवढी, तेव्हा त्याच्यावर ते बोट दाबलं, बेल वाजले, झालं का जा म्हणाले. आता प्रश्न असा होतो की पूर्वीच्या काळामध्ये मताचे कागद मिळत होता, मी जाऊन फुली करत होतो, तो कागद शिल्लक झालेला कळत होता. नंतर हे कळत होतं की मी मत कोणाला द्यायला हे कळतं आहे. आताच्या काळामध्ये काय मार्ग आहे जनतेला? मग आता पुन्हा एकदा बॅलेट पेपरवरच निवडणुका व्हायला पाहिजेत. नेमकी काय मागणी? मी म्हणतो की याचा अजून काय झालं आहे की हा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेला नाही. न्यायालयाने एक मत व्यक्त केलेलं आहे. ते मग न्यायालयाने काय सांगितलं? न्यायालयाने स्वतः काय करायचं ठरवलं? पुरावा वाढा. आता माझं म्हणणं आहे, जे मागणी करतात माझ्यासारखी त्यात आमचं काम आहे की याचा तांत्रिक बाबीचा जो फायदा घेतला होतो ह्याचा दोषाचा, तो कसा इस्टॅब्लिश करायचा त्याच्यापेक्षा सरकारने करायची, आपण करूया ना, आपण करूया, ते केलं पाहिजे आणि मग आपल्याला सांगता येईल काहीतरी करता येईल असं मला वाटतं. म्हणून माझा त्याला मागणी बरोबर आहे, परंतु सरकारवर कडे करून नाही काय म्हणून सरकार काही कोणतंही करणार नाही. बाहेरच्याच लोकांनी केलं पाहिजे आणि अशा तऱ्हेची बाहेरून काम करणारी मंडळी आहेत. याआधी सुद्धा हे मुद्दे घेऊन जे आहेत ते न्यायालयामध्ये आता काही जण गेलेले आहेत, मात्र त्यांना अपयश आलेलं आहे. तुमच्या ज्या मागणी आहेत, तुमच्या याला कसं यश मिळेल किंवा मिळेल असं वाटतं का?
मी यशापेक्षाचं गणित बोर्ड ठेवून मला काही माझा काही बाजार मी मांडलेला नाही. हा नैतिक प्रश्न आहे. लोकशाहीला लोकशाहीच्या नरडेला नख लावलेला आहे. म्हणजे आमची जी घटना आहे त्या घटनेला तिच्या मताचा अधिकार हे काय राहिलं, काहीच नाही राहिलं. निवडणुका जर मॅनेज व्हायला लागल्या तर अजब आहे. हे जर ज्यांना खटकतं त्या सुजाण देश कोणता आहे त्या देशाच्या सुजाण नागरिकांनी पुढे आलं पाहिजे आणि बोललं पाहिजे. नक्कीच धन्यवाद.